गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. मायसेल्फ प्रोफेसर मीरा मॅम. तर मुलांनो, आपण जो मॅथमॅटिक्स पार्ट 1 यातील जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, त्यामध्ये आपण आत्तापर्यंत तो थेरम पाहिला आहे. फर्स्ट नंबरचा कंबाईंड इक्वेशन और जॉईंट इक्वेशनचा थेरम आपण पाहिला, त्याला सॉल्व पण केलेला आहे. ओके. आणि त्यानंतर आपण एक्झरसाइज 1.1 स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये क्वेश्चन 1मध्ये सब क्वेश्चन्स 1 to 3rd पर्यंत आपण सॉल्व केलेत. आणि आज आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये 4th सब क्वेश्चन हा आपण स्टार्ट करूयात. तर तो पहा मुलांनो, की याचा स्टार्टिंगला आपण मिनिंग काय आहे ते जाणून घेऊ. तर हा क्वेश्चन आहे, फाइंड द कंबाइंड इक्वेशन्स ऑफ फॉलोइंग लाइन्स पासिंग थ्रू द कोऑर्डिनेट्स -1, 2. या दोन्ही लाईनपैकी वन लाइन इज पैरेलल टू द इक्वेशन x plus 3y minus 1 is equals to 0 and second line that is other is perpendicular to equation 2x minus 3y minus 1 is equals to 0. ओके. तर पहा, सपोज हा आपला xy प्लेन आहे. ओके. तर मुलांनो, जे दोन्ही लाइन्स आहेत त्या लाइन्स कोणत्या कोऑर्डिनेटमधून पास होतात? -1, 2. तर हा आहे आपला XY प्लेन. तर यामध्ये आपला -1 कुठे असेल? -1 मीन्स हा एक्सची व्हॅल्यू आणि 2 म्हणजेच वायची व्हॅल्यू असणार. हा सपोज हा मी 1, 2, 3 जस्ट पॉईंट्स घेतले आणि लेफ्ट साईडला मायनस पॉईंट्स असतात, हे तर आपल्याला माहितीच आहे ऑलरेडी. ओके. आणि अप्पर साईड ऑफ एक्स ॲक्सिस इज प्लस नंबर्स असते. ओके. आणि लोअर साईडला मायनस नंबर्स असते. ओके. तर आता पहा की या ठिकाणी फर्स्ट लाईन -1 मधून पास होणार आणि सेकंड लाईन +2 मधून पास होणार. ओके. वाय ॲक्सिस दॅट इज वायच्या +2 मधून ही पास होणार. म्हणजेच ही कुठे मीट होती आहे? -1, 2 या पॉईंटला मीट होती. याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतील की -1, +2. ओके. तर पहा आता की या दोन्ही ज्या लाईन्स आहेत, फर्स्ट लाईन ही पॅरलल आहे आणि सेकंड लाईन ही परपेंडिक्युलर आहे. तर पॅरलल लाईनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे की x plus 3y minus 1 is equals to 0 आणि परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 2x minus 3y minus 1 is equals to 0. तर बच्चों, यहाँ पे देखो कि इन दोनों में एज कंपेयर टू 2 इक्वेशंस, हियर वी हैव टू फाइंड द नेक्स्ट अनदर इक्वेशंस. ओके. तर नेक्स्ट अनदर इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी तर आपल्याला जे काही कोऑर्डिनेट्स आहेत आणि हे जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन आणि कोऑर्डिनेट्सच्या आधारित आपल्याला स्लोप फाइंड आउट करावे लागतील. तर ते स्लोप आपल्याला फर्स्टली फॉर पॅरलल लाईनला काढावे लागतील आणि सेकंड स्लोप फॉर परपेंडिक्युलर लाईन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर पहा आता, जे काही जनरल इक्वेशन आहे आपलं स्लोपचं, इक्वेशन ऑफ स्लोप. ओके. इक्वेशन ऑफ स्लोप इज -a/b. तर जे काही जनरल इक्वेशन आहे, लाईनचं जनरल इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला घेतलेलं पण आहे, ते म्हणजेच ax + by + c इज इक्वल्स टू 0. हे आहे जनरल इक्वेशन. म्हणजेच एक्सचा कोइफिशियंट, एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स असतात आणि एक्सचा कोइफिशियंट a हा त्याचा कोइफिशियंट असतो आणि वायचा कोइफिशियंट b हा त्याचा कोइफिशियंट असतो. मग या एक्सचा कोइफिशियंट म्हणजे aची व्हॅल्यू, वायचा कोइफिशियंट म्हणजे bची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर तो आपल्याला भेटतो स्लोप ऑफ इक्वेशन. ओके. तर पहा, हाच स्लोप ऑफ इक्वेशन हा आपण जनरल लाईनसाठी फाइंड आउट करू शकतो. तर आपल्याला हा पॅरलल लाईनसाठी सुरुवातीला फाइंड आउट करावा लागेल. तर स्लोप ऑफ पॅरलल लाईन ऑफ इक्वेशन. मग या पॅरलल लाईनसाठी इक्वेशन काय आहे? फर्स्ट इक्वेशन x plus 3y minus 1 is equals to 0. मग याचं इक्वेशन, या पॅरलल लाईनच्या स्लोपचं इक्वेशन काय आहे हे आपण बेसिक थिंग्समध्ये पाहिले. तर जे काही जनरल इक्वेशन आहे स्लोपचं ते म्हणजेच आपलं
सेम म्हणजे असतो, पॅरलल लाईनसाठी सेम असतं. मग ते राहील आपलं -a/b. आलं लक्षामध्ये. मग आता पहा मुलांनो की या ठिकाणी एची व्हॅल्यू काय आहे, एक्सचा कोइफिशियंट एची व्हॅल्यू म्हणजेच 1 आणि बीचा कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट बीची व्हॅल्यू म्हणजेच वायचा कोइफिशियंट आहे 3. म्हणजेच हा जो आपला पहिला M1 इज आहे, M1 फॉर पॅरलल लाईन. ओके, स्लोप M1 हा पॅरलल लाईनसाठी आपण घेतलेला आहे. मग त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे -1/3. ओके, अंडरस्टँड इट. देन आफ्टर जो काही सेकंड लाईन आहे, 1 लाईनसाठी आपण 1 लाईन ही पॅरलल आहे, त्याचं इक्वेशन हे आहे, तर त्याचा स्लोप आपण काढला. आता पाहू अदर लाईन ही परपेंडिक्युलर आहे या इक्वेशनसाठी, तर त्याचा स्लोप पाहू आपण. तर स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन, मग यासाठी लाईन कोणती आहे, लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजेच 2x - 3y - 1 = 0. तर यासाठी स्लोप आहे, स्लोप म्हणजेच आपण त्याला M2 म्हणूया. तर त्याचं इक्वेशन काय आहे की जे काही जनरल इक्वेशन आहे, तर ॲज कम्पेअर टू जनरल इक्वेशन परपेंडिक्युलर लाईनचा स्लोपचं इक्वेशन आहे की या जनरल इक्वेशनचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि त्याचं साईन चेंज करायचं. म्हणजेच याचा रेसिप्रोकल हा b/a भेटेल. या ठिकाणी मायनस साईन येते, या ठिकाणी आपल्याला प्लस साईन मिळेल. ओके, समजलं तुम्हाला इथपर्यंत. तर आता आपण पाहू M2साठी आपल्याला म्हणजेच परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचं इक्वेशन भेटलेलं आहे b/a. तर हा बीची व्हॅल्यू म्हणजेच एक्सचा कोइफिशियंट आहे 2 आणि बीची व्हॅल्यू म्हणजेच वायचा कोइफिशियंट असेल आपला -3 आणि एचा कोइफिशियंट म्हणजे एची व्हॅल्यू एक्सचा कोइफिशियंट असेल 2. म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे M2 = -3/2. ओके, तर आता जे आपल्याला M1 फर्स्ट स्लोप, M2 सेकंड स्लोप भेटलेला आहे, तर मिळालेल्या स्लोपपासून आपण इक्वेशन काढण्यासाठी जे काही जनरल फॉर्म आहे इक्वेशनचा तो काय आहे आपला, तर पहा जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ स्लोपसाठीचं इक्वेशन काय आहे, तर पहा y - y1 = m × x - x1. ओके, एवढं माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी. तर पहा आता की हा जो m आहे, m म्हणजेच हे आपण काढलेले जे स्लोप्स आहेत, फर्स्ट पहिल्यांदा M1 स्लोप घ्यायचा आणि M1 स्लोपसाठी ही M1ची व्हॅल्यू ठेवून इक्वेशन फाइंड आउट करायचं आणि नंतर M2 स्लोप घ्यायचा. हेच इक्वेशन y - y1 = फॉर M2 स्लोपसाठी x - x1. मग M2 स्लोपसाठी सेकंड अनदर इक्वेशन फाइंड आउट करायचं. ओके, तर y म्हणजेच आपला कॉन्स्टंट असेल आणि y1 काय आहे, तर हे दिलेले कोऑर्डिनेट्स. ओके, म्हणजेच हे जे कोऑर्डिनेट्स आहेत आपले -1, 2, तर यामध्ये -1 हा x1ची व्हॅल्यू असेल आणि 2 हा y1ची व्हॅल्यू असेल. ओके, तर ती आपण या ठिकाणी पुटअप करू, स्लोपची व्हॅल्यू आणि x1 y1ची व्हॅल्यूज पुटअप करू. मग त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही लाईनचे इक्वेशन्स मिळतील. मग त्या मिळालेल्या इक्वेशनपासून आपल्याला काय करायचं आहे, कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर पहा, तर आता पहा मुलांनो की जे आपण इक्वेशन्स दिलेले आहेत, तर त्या इक्वेशन्सवरून आपण स्लोप्स फाइंड आउट केले. म्हणजेच M1ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -1/3, ही आहे पॅरलल लाईनचा स्लोप, आणि M2ची व्हॅल्यू मिळालेली आहे -3/2, ही आहे परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप. ओके, तर आता आपण इक्वेशन्स फाइंड आउट करू आणि यांच्यासाठी कोऑर्डिनेट्स आहेत -1, 2. मग -1 ही व्हॅल्यू आहे x1ची आणि 2 व्हॅल्यू आहे ही आपली y1ची. ओके, तर पहा की जनरल इक्वेशन ऑफ लाईन
जनरल इक्वेशन ऑफ लाइन ऑफ स्लोप ओके इज y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. म्हणजे m जे आहे हे m1 साठी एकदा फाइंड आउट करायचं आणि m2 साठी म्हणजे दोन स्लोपसाठी दोन इक्वेशन्स फाइंड आउट करू आपण. तर पहा आता y म्हणजेच काय आहे आपला कॉन्स्टंट मायनस y1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2 इज इक्वल्स टू m फर्स्ट स्लोप काय आहे -1/3 आणि सेकंड x मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे -(-1). ओके तर पहा y मायनस 2 इज इक्वल्स टू हा जो 3 आहे हा डिनॉमिनेटरचा 3 लेफ्ट साईडला नेऊ म्हणजे तो मल्टिप्लिकेशनमध्ये होईल 3 इंटू y मायनस 2 इज इक्वल्स टू आणि ह्या -1नी आपल्याला ब्रॅकेटनं मल्टिप्लाय करू म्हणजेच बरं तोपर्यंत आपण -1 ॲज इट इज ठेवू आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. आलं लक्षामध्ये. आता काय करू आपण की हा जो 3 आहे 3नी ब्रॅकेटला मल्टिप्लाइंग करून घेऊ आणि -1 आहे यानी पण आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाइंग करून घेऊ. तर पहा 3 इंटू y इज 3y मायनस 3 इंटू 2 इज 6 इज इक्वल्स टू -1 मायनस प्लस -1 सॉरी -1x मायनस 1x मायनस 1. ओके इथपर्यंत तुमचं लक्षात आलेलं आहे. तर त्यानंतर पहा आता ज्या काही हा जो x आहे हा x आपण लेफ्ट साईडला आणू कारण आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे म्हणजे x आणि y हे एकाच साईडला असले पाहिजेत. तर हा x आपण या साईडला आणू कारण या ठिकाणी मायनस आहे मायनसचं प्लस करण्यासाठी त्याला लेफ्ट साईडला आणावं लागेल. तर पहा 3y प्लस 1 इंटू x म्हणजेच x असतो आपला -6 इज इक्वल्स टू हा पण -1 इकडे आणला म्हणजेच हा बनेल +1 इज इक्वल्स टू 0. ओके आता याला आपण सॉल्व करून घेऊ. हा मायनस प्लस काय होईल मायनस होईल म्हणजेच 3y प्लस 1 इंटू x इज ओनली x आपण असंही लिहू शकतो -5 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल्स टू 0. दॅट इज आवर इक्वेशन नंबर 1. ओके मग याच सेकंड स्लोपपासून आपण सेकंड इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. तर पहा सेकंड स्लोपसाठी इक्वेशन घेऊ. या ठिकाणी पण आपण असं घेऊ शकतो की हा जो आहे हा m1 साठी -1/3 या स्लोपसाठी हा इक्वेशन फाइंड आउट करू. तर आता आपण m2 साठी इक्वेशन फाइंड आउट करू म्हणजे सेकंड स्लोपसाठी. तर सेकंड स्लोपची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -3/2. तर पहा आता या ठिकाणी काय करायचे तुम्हाला हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशनमध्ये y1 ची व्हॅल्यू काय आहे y1 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे म्हणजे आपल्याकडे आहे 2. ओके इज इक्वल्स टू m2 स्लोपची व्हॅल्यू आहे -3/2 x मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे परत ही -1. मग याच मेथडप्रमाणे हे आपण टर्म्स आपण सॉल्व करून घेऊ. या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे इकडे या लेफ्ट साईडला गेलं म्हणजे तो मल्टिप्लिकेशनमध्ये येईल म्हणजेच न्यूमरेटरमध्ये येईल. तर पहा 2 इंटू y मायनस 2 इज इक्वल्स टू -3 इंटू x मायनस मायनस +1. आलं लक्षामध्ये. तर आता पुढे पहा हे जे 2 आहे ब्रॅकेटच्या बाहेर या 2नी ब्रॅकेटला मल्टिप्लाइंग करून घेऊ आणि -3नी सुद्धा ब्रॅकेटला मल्टिप्लाइंग करून घेऊ. तर पहा 2y मायनस 2 2 = 4 इज इक्वल्स टू -3x मायनस प्लस -3. आता सेम याचप्रमाणे ही जी x टर्म आहे ही x टर्म आपण लेफ्ट साईडला आणली म्हणजे ती पॉझिटिव्ह होईल. तर 2y प्लस 3x मायनस 4 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच 3x प्लस 2y मायनस प्लस मायनस म्हणजे -1 इज इक्वल्स टू 0 हे भेटलं आपल्याला सेकंड इक्वेशन. ओके तर इक्वेशन्स आपण फर्स्ट आणि सेकंड स्लोपपासून कसे मिळवले हे लक्षात आलं.
तर आता आपल्याला काय करायचं, या मिळालेल्या दोन्ही इक्वेशनपासून कंबाईंड इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, मग कंबाईंड इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काय करावं लागतं, या दोन्ही इक्वेशनचा प्रोडक्ट घ्यावा लागतो. तर पहा आता, तर आता जे काही आपली दोन्ही इक्वेशन्स मिळालेली आहेत, तर या लाईनच्या मिळालेल्या दोन्ही इक्वेशनपासून आपल्याला कंबाईंड इक्वेशन तयार करण्यासाठी या दोन्ही इक्वेशनचा प्रोडक्ट घेऊ आपण. तर तो म्हणजेच x प्लस 3y मायनस 5 हा इक्वेशन फर्स्ट इंटू प्रोडक्ट ऑफ सेकंड इक्वेशन 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल्स टू 0. ओके, तर यांचा प्रोडक्ट म्हणजेच आपला कंबाईंड इक्वेशन असतो. तर पहा आता की ही आहे आपली टर्म 1, टर्म 2 आणि टर्म 3. तर जी फर्स्ट टर्म आहे, तर फर्स्ट टर्मनी टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाइंग करावं लागेल, सेकंड टर्मनी सेकंड टाइम्स टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाइंग करावं लागेल आणि थर्ड टाइम्स टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाइंग करावं लागेल. त्यावेळेस त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला जे काही इक्वेशन मिळतं ते म्हणजेच आपलं कंबाईंड इक्वेशन या लाईन्सचं असतं. तर पहा, फर्स्ट x मल्टिप्लाइंग बाय ब्रॅकेट 3x प्लस 2y मायनस 1, सेकंड टर्म 3y मल्टिप्लाइंग बाय ब्रॅकेट, थर्ड टर्म मायनस 5 मल्टिप्लाइंग ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0. त्याला आपण सॉल्व करून घेऊ. x इंटू 3x इज 3x स्क्वेअर, x इंटू 2y इज प्लस 2xy, x इंटू मायनस 1 इज मायनस x प्लस 3y इंटू 3x इज आवर 3 3 is 9xy, 3 इंटू 2 is प्लस 6y इंटू y square, 3y multiplied by minus 1 is minus 3y, then lastly multiplying by 5 to bracket 5 into 3x minus 15x minus plus minus 5 into 2 is 10y minus minus plus 5 is equals to 0. Then after solving it 3x square जे काही कॉन्स्टंट टर्म्स आहेत म्हणजे फिक्स टर्म्स आहेत ते आपण स्टार्टिंगला लिहून घेऊ आणि नंतर बाकीच्या ज्या सेम टर्म्स आहेत म्हणजेच एक्स वाय एक्स आणि नंतर हे आपल्याला वायच्या टर्म्स आपण सॉल्व करून घेऊ. आता फिक्स टर्म्स आहे 3x स्क्वेअर प्लस 6y स्क्वेअर प्लस 5. मग यानंतर आपण काय करू, ही एक्स वायची टर्म सॉल्व करून घेऊ. पहा आता एक्स वाय ॲज अ एक्स वाय आणि या ठिकाणी 2 + 9 आहे म्हणजेच 11xy मिळेल. त्यानंतर एक्सच्या टर्म सॉल्व करून घेऊ. मायनस एक्स म्हणजे याचा कोइफिशियंट 1 आणि या ठिकाणी मायनस 15 म्हणजे मायनस मायनस प्लस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे या टर्मच्या आन्सरला मायनस साईन मिळेल. एक्स ॲज अ एक्स -1 -15 म्हणजे -16. ओके, समजलं इथपर्यंत. त्यानंतर वाय टर्म सॉल्व करून घेऊ आपण. वाय ॲज अ वाय आता या ठिकाणी सुद्धा मोठ्या कोइफिशियंटचं साईन आहे मायनस म्हणजे मायनस साईन देऊ आणि याला सॉल्व करून घेऊ. मायनस मायनस प्लस म्हणजेच 13. 3 + 10 is 13. y इज इक्वल्स टू 0. ओके, मग याला आपण परत सिम्प्लिफाय काही करू शकतो का, नाही. तर हे आपलं सिम्प्लिफाय झालेलं आहे. तर हे जे मिळालेले इक्वेशन आहे हे म्हणजेच आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ गिवन लाईन. ओके, दिस इक्वेशन इज द रिक्वायर्ड इक्वेशन म्हणजेच कंबाइंड इक्वेशन. ओके, तर मुलांनो आत्तापर्यंत आपण एक्झरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व करून पाहिलेला आहे. ओके, तो तर तुम्हाला समजला असेलच आणि जर काही
ठिकाणी समजलं नसेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता की मॅडम इथे इथे असं असं नाही समजलं. ओके, तर मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल. तर त्यानंतर आता आपण पाहूयात नेक्स्ट एक्झरसाइज 1.1 मधील सेकंड क्वेश्चन. ओके, यामधीलच आपण सेकंड क्वेश्चन पाहू. तर तो सेकंड क्वेश्चन असा आहे की फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोविंग इक्वेशन्स. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला की एक लाईनचं इक्वेशन दिलेले आहे, त्या दिलेल्या लाईनच्या इक्वेशनपासून सेपरेट इक्वेशन फॉर्म करायचं आहे. ओके, या दिलेल्या इक्वेशनपासून आपल्याला काय करायचं आहे की सेपरेट इक्वेशन फॉर्म्स करायचे आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण एक इक्वेशन दिलं होतं त्या इक्वेशनचं आपण कंबाईन फॉर्म तयार केलेला आहे. म्हणजे दिलेल्या दोन वेगवेगळ्या इक्वेशनपासून एक कंबाईन फॉर्म तयार केलं होतं. तर या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला कंबाईन फॉर्म दिलेला आहे. तर या कंबाईन फॉर्मपासून सेपरेट फॉर्म तयार करायचं आहे. म्हणजे दोन सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. तर ते कसे पहा की सुरुवातीला काय करायचं की हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते म्हणजेच आपलं गिवन इक्वेशन असेल. म्हणजेच द गिवन इक्वेशन इज 3y² + 7xy = 0. मग याला आपण सेपरेट कसं करू शकतो की प्रत्येक टर्म्समध्ये लक्ष द्या की प्रत्येक टर्म्समध्ये पहा की काय कॉमन आहे. तर या दोन्ही टर्म्समध्ये y हे व्हेरिएबल कॉमन आहे. मग आपण ज्यावेळेस कॉमन असतं अशा वेळेस काय करतो की त्या कॉमन व्हेरिएबलला किंवा कॉमन जी काही टर्म आहे त्याला आपण कॉमन काढतो म्हणजे डिवाईड करतो. तर पहा आता या ठिकाणी y हे व्हेरिएबल आपलं कॉमन आहे म्हणून yला आपण या दोन्ही टर्मपासून कॉमन घेऊयात. म्हणजे कॉमनचा मिनिंग काय आहे तर जे टर्म कॉमन काढतो त्याच टर्म मी डिवाईड करत असतो. तर पहा या ठिकाणी y हे कॉमन काढलं आपण तर काय राहतं फक्त शिल्लक y कॉमन काढलं म्हणजे या ठिकाणी 3y राहील फक्त प्लस आणि या ठिकाणी 7x राहील = 0. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण याला असंही लिहू शकतो की y बरोबर ही टर्म्स ब्रॅकेटच्या बाहेर जी टर्म आहे या ठिकाणी दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून याला आपण y बरोबर 0 लिहू शकतो. आलं लक्षात. आणि जे ब्रॅकेट टर्म आहे त्याला पण = 0 लिहू शकतो. तर पहा आता y = 0 और 3y + 7x = 0. म्हणजेच हे दोन्ही इक्वेशन्स आपले सेपरेट तयार होतील. तर पहा द सेपरेट इक्वेशन्स आर फर्स्ट काय होईल y = 0 अँड सेकंड 3y + 7x = 0. म्हणजे दोन्ही टर्म्सपासून जे काही टर्म्स आपल्याला भेटलेले आहेत कॉमन काढून तर यापासून आपल्याला सेपरेट इक्वेशन्स मिळाले. मग हे मिळालेले इक्वेशन्स म्हणजेच आपलं आन्सर. या ठिकाणी सेपरेट इक्वेशन काढायचं होतं या दिलेल्या जॉईंट इक्वेशनपासून सेपरेट इक्वेशन काढायचं होतं म्हणजेच दिलेल्या जॉईंट इक्वेशनपासून हे आपण दोन वेगवेगळे सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट केली ते म्हणजेच आपलं आन्सर असेल. ओके, नेक्स्ट पाहूयात आपण. आता पहा मुलांनो सेकंड इक्वेशन काय आहे आपलं की 5x² - 9y² = 0. म्हणजे द गिवन इक्वेशन इज 5x² - 9y² = 0. ओके, तर यापासून आपल्याला कॉन्सन्ट्रेट करा, दोन्हीवर ऑब्झर्वेशन करा की हे जे दोन्ही टर्म्स आहेत हे आपल्याला a² b² या टर्मसारखे दिसत आहेत. म्हणजेच पहिली टर्म म्हणजेच a² आणि दुसरी टर्म म्हणजेच y². बट या ठिकाणी ही जी y² कोइफिशियंट आहे 9 याचं स्क्वेअर रूट निघू शकतं म्हणजेच 3. परंतु या x² कोइफिशियंट आहे 5 त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही. मग याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही त्या नंबरला आपण स्क्वेअर रूट ऑफ नंबर लिहू शकतो. ओके, तर पहा आता यालाच आपण √5x² - 3y² या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजेच आपलं a² - b² या फॉर्म्युल्यानुसार तर या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे
ए प्लस बी ए मायनस बी. ओके, एवढं तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर आता पहा इज इक्वल्स टू 0. तर आता पहा की हे जे टर्म्स आहेत हे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरनुसार आपण मांडून घेतल्या. तर याला आपण एक्सपान्शन फॉर्म करूयात. तर याचं एक्सपान्शन होईल √5x प्लस 3y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये √5x मायनस 3y इज इक्वल्स टू 0. ओके, जे काही टर्म्स आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतलेले आहेत त्यालाच आपण एक्सपान्शन फॉर्ममध्ये लिहून घेतल्या. मग या असं लिहून घेतल्यानंतर मुलांनो काय करायचं की जी दोन्ही टर्म्स म्हणजे दोन्ही ब्रॅकेट हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, मग अशा वेळेस आपण काय करतो की पहिला ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0 आणि सेकंड ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0 लिहू शकतो, कारण हे दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून. तर पहा √5x प्लस 3y इज इक्वल्स टू 0 और √5x मायनस 3y इज इक्वल्स टू 0 या पद्धतीने लिहून घेऊ शकतो आपण. म्हणजेच आपलं सेपरेट इक्वेशन्स होईल. द सेपरेट इक्वेशन्स आर √5x प्लस 3y इज इक्वल्स टू 0 अँड सेकंड √5x मायनस 3y इज इक्वल्स टू 0. दिस इज आवर आन्सर्स. म्हणजेच आपलं जे जॉईंट इक्वेशन आहे, जे दिलेले इक्वेशन आहे ते म्हणजे जॉईंट इक्वेशन. तर या जॉईंट इक्वेशनपासून दोन सेपरेट इक्वेशन्स मिळाली. ओके, समजलं. नेक्स्ट इक्वेशन थर्ड. तर इक्वेशन थर्डकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा की x² मायनस 4xy इज इक्वल्स टू 0 हे पूर्णतः इक्वेशन फर्स्ट जे तुम्हाला दिले प्रॉब्लेम नंबर फर्स्ट याच्या सिमिलरच आहे, म्हणून हा तुम्ही थोडंसं ट्राय करून पहा. ओके, म्हणजेच थोडक्यात हा होमवर्कला असेल. तर हा जो क्वेश्चन आहे हा होमवर्कसाठी प्रॅक्टिस करून पहा. जर तुम्हाला आला नसेल किंवा कुठं समजत नसेल तर कमेंट्समध्ये मला परत विचारा, मी तुम्हाला सांगेल. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. तो म्हणजेच क्वेश्चन 2 मधील फोर्थ क्वेश्चन. तर या जो इक्वेशन दिलेला आहे तर या इक्वेशनपासून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हे इक्वेशन आहे कंबाईंड इक्वेशनचं फॉर्म. तर या इक्वेशनपासून काय करायचं आहे, सेपरेट इक्वेशन्स फॉर्म करायचे. तर सेपरेट इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल, हे दिलेले इक्वेशन हे तुम्हाला क्वाड्रेटिक स्क्वेअरमध्ये दिसते. ओके, जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे जसं की ax² प्लस by² किंवा ax² प्लस bxy प्लस cy² इज इक्वल्स टू 0 हे जे जनरल फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये हे इक्वेशन दिलेलं आहे. तर मग अशा वेळी काय करतो की आपण याचे फॅक्टर्स पाडतो. ओके, मग फॅक्टर्स पाडण्याची मेथड काय आहे की x² कोइफिशियंट मल्टिप्लाय बाय y² कोइफिशियंट. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला जे काही येईल तर त्याचं आपल्याला 2 डिव्हिजनमध्ये फोड पाडायची आणि ती फोड आलेली -10 आली पाहिजे. म्हणजेच परत एकदा सांगते पहा की x² कोइफिशियंट म्हणजेच ची व्हॅल्यू आपल्याला आहे 3, बीची व्हॅल्यू आहे -10 आणि सीची व्हॅल्यू आहे -8. आलं लक्षामध्ये. x² म्हणजेच ax² प्लस bxy प्लस cy² इज इक्वल्स टू 0 म्हणजे यानुसार आपण ए बी सीच्या व्हॅल्यू आपण पाहिल्या. तर आता पहा काय करायचं आहे मुलांनो, लक्ष द्या की या ठिकाणी जी काही फॅक्टर्स पाडत असताना ए मल्टिप्लाय बाय सी करतो आपण. ओके, तर एची व्हॅल्यू आहे 3 आणि बीची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू आहे -8. मग याचा आपल्याला आन्सर मिळेल -24. मग या -24ला आपण काय करतो, 2 पार्टमध्ये डिवाईड करतो आणि त्या पार्टचं प्लस किंवा मायनस केलं असता आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. तर पहा याला सपोज मी काय केलं -12 × 2 या 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. ओके, 12 × 2 = 24 -12 × +2 -24. ओके, मग याला पण सॉल्व केलं असतं आपल्याला काय मिळून जाईल -10 म्हणजेच ही आपली बीची व्हॅल्यू मिळाली.
आलं लक्षामध्ये? तर आपण जे काही याला डिव्हाइड म्हणजे 2 नंबरमध्ये फोड केलेली आहे त्या फोडला आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर पहा 3x² मायनस 10xy म्हणजेच आपलं -2xy आणि 2xy. तर पहा -12xy प्लस 2xy मायनस 8y² इज आवर इक्वल्स टू 0. ओके. तर त्यानंतर पहा या प्रत्येकी 2 टर्मचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर या 2 टर्मचं ऑब्झर्वेशन सुरुवातीला करू की यामध्ये सेम काय दिसतं, सिमिलर टर्म्स कोणते दिसतात. तर x सिमिलर आहेत आणि 12 इज अ मल्टिपल ऑफ 3 आहे. ओके. म्हणजेच या 2 टर्ममध्ये आपण 3x हे कॉमन काढू शकतो. मग राहिलेलं काय आहे या ठिकाणी फक्त x मायनस 3 4 12y. आलं लक्षामध्ये? कॉमन काढणं म्हणजेच या टर्मनी याला डिवाईड करणं. म्हणजेच या ठिकाणी फक्त x राहतं आणि 3xनी याला डिवाईड केलं असता 3 4 12. ओके. आणि y. आलं लक्षामध्ये? परत सेम याच्यासारखंच या 2 टर्म्समध्ये कॉमन टर्म्स कुठल्या दिसतील हे पाहू. तर पहा कॉमन टर्म्स आहेत आपल्या y आणि 2 आणि हा 8 आहे 2च्या मल्टिपलमध्ये. म्हणून या ठिकाणी 2y कॉमन काढायचं. मग राहिलं काय फक्त x मायनस 2 4 8 आणि y कॉमन काढलं फक्त 1y या ठिकाणी शिल्लक राहतं. म्हणजेच -4y इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत लक्षात आलं? काहीच नाही, सिम्पल केलं आहे. 2 टर्म्समधील कॉमन टर्म काढले, राहिलेल्या टर्म्स घेतल्या. या 2 टर्म्समधील कॉमन टर्म्स काढल्या, राहिलेल्या शिल्लक लिहिल्या. तर आता पहा की जे आत्तापर्यंतच्या मेथड फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण शिकलं आहे की जे काही सेम ब्रॅकेट आहे त्या दोन्ही ब्रॅकेटऐवजी आपण एकच ब्रॅकेट घेत असतो. ओके. आणि ज्या काही बाकीच्या टर्म्स आहेत त्यांचा एक ब्रॅकेट तयार करत असतो. म्हणजेच बाकीच्या टर्म्स आहेत 3x प्लस 2y आणि हा सेम ब्रॅकेट असलेला x मायनस 4y दोन्हीऐवजी एकच ब्रॅकेट घेतो आपण इज इक्वल्स टू 0. ओके. इथपर्यंत समजलं तुम्हाला? मग आता जे ते 2 ब्रॅकेट मिळाले या इक्वल टू 0 आणि हा ब्रॅकेट इक्वल्स टू 0 घेऊ शकतो आपण कारण हे दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून. तर पहा 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 0 और x मायनस 4y इज इक्वल्स टू 0. म्हणजेच यापासून आपल्याला सेपरेट इक्वेशन्स द सेपरेट इक्वेशन्स आर 3x plus 2y is equals to 0 and x minus 4y is equals to 0. हे 2 असे सेपरेट इक्वेशन्स मिळाली. समजलं? ओके. क्लिक दिस. देन नेक्स्ट हा क्वेश्चन फाइंड आउट करू आपण. तर पहा तर या ठिकाणी सुद्धा जे काही जनरल इक्वेशन आहे ax² मायनस bxy प्लस bxy प्लस cy² इज इक्वल्स टू 0 या जनरल इक्वेशनच्या फॉर्ममध्येच हे इक्वेशन दिलेलं आहे. म्हणजेच आपण अशा इक्वेशनचे फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो. ओके. तर पहा आता आणि ते फॅक्टर्स फाइंड आउट करणं म्हणजेच आपलं सेपरेट इक्वेशन्स असतं. या दिलेल्या जॉईंट इक्वेशनपासून 2 इक्वेशन भेटणं म्हणजेच आपलं जॉईंट इक्वेशन. जसे की इथं पहा की हे जे जनरल इक्वेशन आहे हे आपलं जॉईंट इक्वेशन आहे आणि या जॉईंट इक्वेशनपासून 2 फॅक्टर्स पाडले म्हणजेच 2 सेपरेट इक्वेशन्स मिळाले आपल्याला. ओके. सेम या ठिकाणी पण याच मेथडनी करायचं आहे. तर पहा या ठिकाणी a बरोबर काय असणार 3, b बरोबर -2√3 आणि c बरोबर -3. तर या ठिकाणी a मल्टिप्लाय बाय c घेऊ आधी आपण. a इंटू c म्हणजेच a ची व्हॅल्यू 3 आणि c ची -3.
3 इंटू -3 इज आवर -9. तर या -9चं आपल्याला 2 नंबरमध्ये डिवाईड करायचं आहे आणि त्याला प्लस किंवा मायनस केलं असतं आपल्याला बीची व्हॅल्यू -2√3 आली पाहिजे. तर पहा, या -9ला मी सपोज या फॉर्ममध्ये लिहिलं, जसं की -3√3 आणि +√3 या 2 नंबरमध्ये डिवाईड केलं. ओके, तर आपल्याला यापासून -2√3 नंबर मिळतो. डिवायडेशन लक्षात आलं का? असं केलं मी कारण आपल्याला बीची व्हॅल्यू ह्या फॉर्ममध्ये आहे म्हणून या फॉर्ममध्ये घेतलं. तर थोडक्यात परत एकदा सांगते की -3√3 इंटू √3 म्हणजेच नंबर काय तयार होतो, -3 इंटू 1 इज अ -3 आणि √3 इंटू √3 म्हणजेच 3 इंटू 3 म्हणजेच -3√9. या 9चं स्क्वेअर रूट काढलं म्हणजे -3 इंटू 3 म्हणजेच आपलं -9. आलं लक्षामध्ये? मग या -9ला आपण काय केलं, या फॉर्ममध्ये लिहिलं. ओके, तर आता पहा, आपण यांचे फॅक्टर्स फाइंड आउट करू. या ठिकाणी फर्स्ट टर्म 3x², त्यानंतर हे 2 डिवायडेशन केलेले नंबर्स -3√3xy +√3xy -3y² इज आवर इक्वल टू 0. ओके, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 टर्म्स आहेत या 2 टर्म्समध्ये कॉन्सन्ट्रेट करा. या 2 टर्म्समध्ये सिमिलर टर्म्स आपले कुठले आहेत, 3x. ओके, तर ते आपण कॉमन काढू. 3x कॉमन काढलं असतं आपल्याला काय शिल्लक राहतं, फक्त x -√3y. आलं लक्षामध्ये? सेम प्रोसेस नेक्स्ट 2 टर्म्ससाठी. तर या 2 टर्म्समध्ये काय सिमिलर आहे, y ही टर्म सिमिलर आहे आणि याला कसं सॉल्व करायचं पहा. जसं की या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे, परत एकदा इथं सांगते. या ठिकाणी √3 आहे, या ठिकाणी फक्त 3 आहे. वायला कॉमन काढलं ते ठीक आहे बाबा. वायला आपण काय केलं, या ठिकाणी कॉमन काढू शकतो, पण त्याचा कोएफिशियंट कसा कॉमन काढायचं तर पहा, या ठिकाणी 3 आहे. याच 3ला आपण 2 नंबरमध्ये डिवाईड करू शकतो. तर ते 2 नंबर म्हणजेच √3 इंटू √3 म्हणजेच √3 इंटू √3 म्हणजेच √9 म्हणजेच 3 असतं. याचप्रमाणे या 3ला √3 आणि √3 या 2 टर्ममध्ये लिहून घेऊ आपण. ओके, तर पहा आता या ठिकाणी √3y कॉमन काढला. ओके, √3y कॉमन काढला असतं आपलं काय शिल्लक राहतं, फक्त x मायनस या -3 म्हणजे 3चा मिनिंग आहे √3 इंटू √3. त्यापैकी एक इथं कॉमन निघालं, मग एक राहिलं फक्त √3 इंटू y इज आवर इक्वल टू 0. ओके, मग त्यानंतर सेम प्रोसेस, जे सिमिलर ब्रॅकेट आहेत त्या ब्रॅकेटऐवजी एक ब्रॅकेट घेऊ शकतो आपण, तो म्हणजेच x -√3y आणि जे बाकीचे टर्म्स आहेत त्यांचा एक ब्रॅकेट फॉर्म करू शकतो म्हणजेच 3x +√3y इज इक्वल्स टू 0. आता यानंतर पहा, 2 ब्रॅकेट इक्वल्स टू 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू 0 असेल तर आपण एक ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0 लिहू शकतो. तर पहा, 3x +√3y इज इक्वल्स टू 0 और x -√3y इज इक्वल्स टू 0. तर पहा, आता मी यापासून आपल्याला सेपरेट इक्वेशन्स मिळतील. द सेपरेट इक्वेशन्स आर 3x +√3y इज इक्वल्स टू 0 अँड x -√3y इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की जे जॉईंट इक्वेशन लाईनचं दिलेलं आहे त्यापासून 2 इक्वेशन काढले, दोन्ही सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केले, ते म्हणजेच आपलं आन्सर.
तर आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आपण पाहूया. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला थोडंसं चेंजमध्ये दिलेलं आहे. तर जे काही हे जॉईंट इक्वेशन आहे, हे इक्वेशन म्हणजेच आपलं जॉईंट इक्वेशन, पण या ठिकाणी चेंज काय आहे की तो म्हणजेच आपलं ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला यांचा उपयोग करून सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. म्हणजेच हे दिलेले इक्वेशन जे आहे सेम ax² प्लस bxy प्लस cy² इज इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये आहे. आणि या ठिकाणी एची व्हॅल्यू आहे एक्सचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1, बीची व्हॅल्यू आहे 2 कोसेक अल्फा, 2 कोसेक अल्फा अँड सीची व्हॅल्यू आहे परत 1. ओके. तर हे जे दिलेले इक्वेशन आहे, तर याला आपण थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर याचे फॅक्टर्स पडतील का, फॅक्टर्स मिळतील का, नाही मिळत. ओके. तर या दिलेल्या इक्वेशनचे फॅक्टर्स मिळत नाहीत, म्हणून काय करावं लागेल आपल्याला, ज्यावेळेस ज्या इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नाहीत, हे आपण सुरुवातीला 10th क्लासमध्ये पाहिलेले आहे की ज्या इक्वेशनचे फॅक्टर्स मिळत नाहीत त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे -b प्लस और मायनस √b² - 4ac अपॉन 2a. ओके. हे आपल्याला फॉर्म्युला युजफुल आहे ज्या इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नाहीत त्यासाठी हा आपण फॉर्म्युला यूज करतो. तर पहा, तर सुरुवातीला काय करावं लागेल की या दिलेल्या इक्वेशनमध्ये थोडंसं सिम्प्लिफाईड फॉर्म करावं लागेल. ते म्हणजेच या इक्वेशनला डिवायडिंग बाय x² डिवायडेशन करून घ्यावं लागेल. तर पहा आता x² डिवायडेशन करणं म्हणजेच x² अपॉन x² प्लस 2 कोसेक अल्फा xy अपॉन x² प्लस y² अपॉन x² इज इक्वल टू 0. तर पहा आता या ठिकाणी आपल्याला 1 मिळून जाईल, या ठिकाणी स्क्वेअर एक कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच आपलं काय राहील. तर पहा 1 प्लस 2 कोसेक अल्फा y अपॉन x प्लस y² अपॉन x² इज इक्वल टू 0. मग याला सिम्प्लिफाईड फॉर्म आपल्याला असं लिहिता येईल की y² अपॉन x² प्लस 2 कोसेक अल्फा प्लस 1 इज इक्वल टू 0. तर याचे आपण काय करू आता, फॅक्टर्स मिळत नाहीत म्हणून हा फॉर्म्युला यूज करू शकतो. बाय युजिंग फॉर्म्युला, -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. तर आता आपल्याला ABC च्या नवीन व्हॅल्यूज घ्याव्या लागतील या न घेता, कारण हे होत्या या इक्वेशनसाठी, याला आपण थोडंसं मॉडिफाईड केलं आणि आपल्याला त्या व्हॅल्यूज मिळतील. a इज इक्वल्स टू या फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट म्हणजेच 1, b इज इक्वल्स टू 2 कोसेक अल्फा y/x, 2 कोसेक अल्फा. ओके. ही आहे आपली बीची व्हॅल्यू 2 कोसेक अल्फा अँड सी इज इक्वल्स टू 1. ओके. हे आपल्या प्रत्येकी ए, बी आणि सीच्या व्हॅल्यू मिळून गेलेल्या आहेत. मग या मिळालेल्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून त्याला सॉल्व करू शकतो. तर पहा, फॉर्म्युला आहे आपला -b प्लस और मायनस √b² - 4ac अपॉन 2a. तर बीची व्हॅल्यू आहे 2 कोसेक अल्फा मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस √b² म्हणजे 2 कोसेक स्क्वेअर अल्फा, 2 कोसेक अल्फा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू 1 आणि सीची पण व्हॅल्यू 1 इंटू 1 अपॉन 2 इंटू एची पण व्हॅल्यू 1. ओके. जे इक्वेशन y/x इज इक्वल्स टू
आपल्याला मिळतं आहे. तर पहा, याला आपण सॉल्व करून घेऊ, सिम्प्लिफाय करून घेऊ. तर y/x इज इक्वल्स टू, याला सॉल्व करत असताना फर्स्ट टर्म ॲज इट इज 2 कोसेक अल्फा प्लस मायनस ही जी टर्म्स आहे √2चा स्क्वेअर 4 कोसेक अल्फा स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 4 × 1 इज 4. ओके, मीन्स ओनली 4 अपॉन 2 × 1 2. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या स्क्वेअर रूटमधील दोन्ही टर्ममध्ये 4 सेम आहे, सिमिलर आहे, म्हणून आपण या 4ला कॉमन घेऊ शकतो. तर y/x इज इक्वल्स टू -2 कोसेक अल्फा प्लस मायनस √4 × कोसेक स्क्वेअर अल्फा. ओके, याला पण कॉमन काढलं -1/2. आता एक लक्षात घ्या की ही जी स्क्वेअर रूट टर्म आहे 4चं स्क्वेअर रूट मिळतं आपल्याला 2 आणि याचा फॉर्म्युला आहे कोसेक स्क्वेअर अल्फा -1. पहा, कोसेक स्क्वेअर अल्फा -1 इज इक्वल्स टू कॉट स्क्वेअर अल्फा. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करायचा आहे. तर y/x इज इक्वल्स टू -2 कोसेक अल्फा प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 आणि याचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो कॉट स्क्वेअर अल्फा. वाटलंच तर आपण असं घेऊ, परत एकदा एक स्टेप वाढू की 4 कॉट स्क्वेअर अल्फा -1 म्हणजेच आपल्याला मिळतं कॉट स्क्वेअर अल्फा. ओके, अपॉन 2. म्हणजे या ठिकाणी आपण याला सिम्प्लिफाय केले स्क्वेअर रूट टर्मला. आता आपण सरळ याचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो. तर ते म्हणजेच y/x इज इक्वल्स टू -2 कोसेक अल्फा प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 कॉट स्क्वेअर अल्फाचं स्क्वेअर रूट फक्त कॉट अल्फा अपॉन 2. ओके, तर आता या ठिकाणी पहा की प्रत्येक टर्म्समध्ये हा फर्स्ट टर्म कोसेक अल्फा 2 कॉट अल्फा अपॉन 2, म्हणजे या ठिकाणी दोन्ही टर्म्समध्ये 2 सेम आहे, ते कॉमन घेऊ शकतो. ओके, म्हणजे कॉमन घेतल्यानंतर हे न्यूमरेटरचं आणि डिनॉमिनेटरचं 2 कॅन्सल होऊन जाईल आणि त्यानंतर याला आपण सॉल्व करून घेऊ. पहा, की हा जो इक्वेशन आहे तो म्हणजेच y/x इज इक्वल्स टू -2 कोसेक अल्फा प्लस मायनस 2 कॉट अल्फा अपॉन, याला आपण कॉमन घेऊ, 2ला कॉमन घेतलं, राहिलं काय शिल्लक मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा अपॉन 2. हे 2 कॅन्सल झाले, मग राहिलं फक्त शिल्लक y/x इज इक्वल्स टू मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा. मग आता याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ की ते म्हणजेच या ठिकाणचं डिनॉमिनेटरचं जे x आहे हे आपण इकडे न्यूमरेटरमध्ये नेऊ शकतो. तर पहा, y/x इज इक्वल्स टू मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा इंटू x. ओके, हे डिनॉमिनेटरचं x आपण इकडे न्यूमरेटरमध्ये नेलं. मग आता आपल्याला काय भेटलं की इज यापासून आपल्याला 2 सेपरेट इक्वेशन्स फॉर्म करायचे, म्हणजे इज इक्वल्स टू 0 असायला पाहिजे या ठिकाणी. तर या ठिकाणी 0 असण्यासाठी म्हणजेच हे जे y आहे हे y पण आपल्याला इकडे न्यावं लागेल. तर पहा, 0 इज इक्वल्स टू मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा इंटू हे जे x आहे हे y इकडे जाऊन -y होईल, x - y. ओके, तर आता पुढे पहा, ही जी मिळालेली 2 इक्वेशन्स आहेत, या 2 इक्वेशन्स प्लस मायनस टर्म्समध्ये आहेत. मग याला आपण 2 सेपरेट फॉर्म करू शकतो. त्या सेपरेट जे फॉर्म करणं म्हणजेच आपले
सेपरेट इक्वेशन्स, या जॉईंट इक्वेशनपासून सेपरेट इक्वेशन्स फॉर्म करणं. तर पहा आता यापासून पहिलं म्हणजेच मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे प्लस फॉर्म मी एकमध्ये घेतला एक, आणि आता मायनस फॉर्ममध्ये घेऊ. मायनस कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे त्याला आपण सेपरेट प्लस आणि मायनस फॉर्ममध्ये घेतलं. हे दोन सेपरेट इक्वेशन्स म्हणजेच या जॉईंट इक्वेशनपासून आपण दोन सेपरेट इक्वेशन्स फॉर्म केले. आलं लक्षामध्ये? ओके, म्हणजेच हे आपलं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. ओके, या दोघांचं प्रोडक्ट करून पहा, हेच इक्वेशन मिळेल. आणि याला आपण सेपरेट केलं असतं, सॉल्व करून सेपरेट केलं असतं, आपल्याला हे इक्वेशन मिळालं. ओके, जर केव्हाही अशा पद्धतीचं सेपरेट इक्वेशन फॉर्म करा असं असेल तर याचे फॅक्टर्स पडत नसतील तर यासाठी याचे फॅक्टर्स पडण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, तर पहा मुलांनो, जे काही आपण 6 इक्वेशन ट्रिगोनोमेट्रिक रेशोच्या फॉर्ममधलं सॉल्व केलं आहे, म्हणजे जे जॉईंट इक्वेशन होतं त्यापासून सेपरेट इक्वेशन फॉर्म केले, सेम त्याच प्रकारचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. तो म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2xy इंटू टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. ओके, तर या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म आहे टॅन अल्फा. मग हा जो इक्वेशन आहे याचा जनरल फॉर्म काय आहे आपला, तर एक्स स्क्वेअर प्लस bxy प्लस cy स्क्वेअर इज 0. येते लक्षात? तर या जनरल फॉर्मचे आपण काय करत असतो, फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो. तर याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. तर या दिलेल्या इक्वेशनचे फॅक्टर्स जर पडत नसतील तर आपल्यासाठी इक्वेशन आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे इक्वेशन आपण यूज करू शकतो. तर पहा, हा जो फॉर्म्युला आहे फॅक्टर्स फाइंड आउट करण्याचा, तर तो आपण यूज करू. तर दिलेलं जे इक्वेशन आहे हे सिम्प्लिफाय करून घेऊ थोडंसं आपण. बस सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला त्याच्या ए बी आणि सीच्या फॉर्ममधल्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊ. तर पहा, या इक्वेशनला आपल्याला करावं लागेल डिव्हायडिंग बाय एक्स स्क्वेअर. ओके, तर एक्स स्क्वेअरनी डिवायडेशन करून घेऊ. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x अपॉन एक्स स्क्वेअर इंटू टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्याला सिम्प्लिफाय करून घेऊ, म्हणजेच डिवायडेशन एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं. या ठिकाणचं एक एक्स आणि स्क्वेअर कॅन्सल झाला. मग राहिलं काय शिल्लक, 1 प्लस 2y अपॉन एक्स इंटू टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. तर आता याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ, म्हणजेच वाय स्क्वेअर जे स्क्वेअर टर्म्स आहे हे स्टार्टिंगला घेत असतो आपण. तर याला स्टार्टिंगला घेऊ, मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 टॅन अल्फा वाय बाय एक्स, ओके, प्लस 1 इज इक्वल टू 0. एक लक्षात घ्या मुलांनो की कधीही फर्स्ट टर्म ही मायनस नसते, आणि जर का मायनस आली तर त्याला आपल्याला प्लस करून घेण्यासाठी मायनसनी मल्टिप्लाइंग करून घ्यावं लागेल. ओके, सो हियर मल्टिप्लाइंग बाय मायनस साईन. ओके, मायनस साईननी मल्टिप्लाइंग करून घेऊ. तर आपल्याला या ठिकाणी होईल मायनस मायनस प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस प्लस मायनस 2 टॅन अल्फा. ओके, आणि प्लस इंटू मायनस इज मायनस 1. या ठिकाणी वाय बाय एक्स विसरलं. पहा, परत एकदा सांगते, मायनसनी मल्टिप्लाइंग करून घ्यायलो आपण. मायनस मायनस प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस म्हणजे मायनस 2 टॅन अल्फा वाय बाय एक्स मायनस इंटू मायनस म्हणजे मायनस 1 इज इक्वल टू 0. तर आता या टर्म्सपासून आपल्याला
फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, म्हणजे त्या फॅक्टर्स मिळाले म्हणजेच ते आपले दोन सेपरेट इक्वेशन्स असतात. तर पहा, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये फॅक्टर्स पडतात का? नाही पडणार याचे फॅक्टर्स. मग याचे फॅक्टर्स पडत नाहीत म्हणजे यासाठी फॉर्म्युला आपल्याला कोणता वापरायचा आहे? हा फॉर्म्युला वापरायचा आहे फॅक्टर पाडण्यासाठी. तर या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यूज म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यूज यावरून आपण फाइंड आउट करू. म्हणजेच एची व्हॅल्यू असेल आपली, याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1, बीची व्हॅल्यू -2 tan अल्फा अँड सीची व्हॅल्यू -1. ओके. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज फॅक्टर्स पाडण्यासाठी फॉर्म्युला आहे हा, यामध्ये आपण ठेवून देऊ. तर पहा, y/x इज इक्वल्स टू -b, म्हणजे बीची व्हॅल्यू काय आहे? -2 tan अल्फा -2 tan अल्फा ही बीची व्हॅल्यू. ओके. प्लस मायनस अंडर रूट बीची व्हॅल्यू परत आहे -2 tan अल्फा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू 1 आणि सीची -1. तर पहा 1 इंटू -1. ओके. या ठिकाणी 1 इंटू -1 आहे, डिवाइड्स 2 इंटू एची व्हॅल्यू आहे परत 1. ओके. तर पहा, आता याला सिम्प्लिफाय करून घेऊ. इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस 2 tan अल्फा प्लस मायनस अंडर रूट ऑफ 2 tan अल्फा स्क्वेअर, म्हणजे याचा आपण स्क्वेअर करून घेऊ शकतो. तर पहा, मायनस नंबरचा स्क्वेअर कधीही प्लस येत असतो, तर तो म्हणजेच या ठिकाणी स्क्वेअर मिळेल. 2चा स्क्वेअर 4 tan अल्फाचा स्क्वेअर tan स्क्वेअर अल्फा. याला सॉल्व करून घेऊ. 4 इंटू 1 इंटू 1 म्हणजेच +1. ओके. डिवायडेड बाय 2. या ठिकाणी आपल्याला यापासून हे इक्वेशन्स मिळाले. आलं लक्षामध्ये? तर आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी tan स्क्वेअर अल्फा +1 आहे, म्हणजेच याचा फॉर्म्युला आपल्याला आहे तो म्हणजेच सेक स्क्वेअर अल्फा. tan स्क्वेअर अल्फा +1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर अल्फा. तर पहा, tan स्क्वेअर अल्फा +1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर अल्फा, हा आहे याचा फॉर्म्युला. तर तो आपण इथं पुटअप करू. तर आपल्याला मिळेल y/x इज इक्वल्स टू 2 tan अल्फा प्लस मायनस अंडर रूट ऑफ 4 tan स्क्वेअर +1 अल्फाचा फॉर्म्युला आपण वापरत आहोत, सेक स्क्वेअर अल्फा अपॉन 2. ओके. आता याला सिम्प्लिफाय करून घेण्यासाठी याचं स्क्वेअर रूट काढून घेऊ. तर y/x इज इक्वल्स टू 2 tan अल्फा प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 सेक स्क्वेअर अल्फाचा सेक अल्फा अपॉन 2. ओके. मग या ठिकाणी पहा, दोन इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत याच्यापासून. त्या अगोदर काय करू आपण, या दोन्ही टर्म्समध्ये 2 सेम आहे, त्याला कॉमन काढून याला डिवायडेशन करू शकतो. म्हणजेच या दोन्ही टर्ममधून 2 कॉमन काढलं, राहिलं काय? tan अल्फा प्लस मायनस सेक अल्फा, सेक ऑफ अल्फा अपॉन 2. ओके. तर हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधलं 2 कॅन्सल्स होऊन जातील. राहिलेल्या टर्म्स y इज इक्वल्स टू हे डिनॉमिनेटरमधलं x इकडे जाऊन न्यूमरेटरमध्ये होईल, म्हणजे डिवायडेशनमधला x मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल राईट साईडला. तर म्हणजेच आपल्याला भेटेल y इज इक्वल्स टू tan अल्फा प्लस मायनस सेक अल्फा इंटू x. ओके. मग 2 सेपरेट इक्वेशन्स तयार करायचे आहेत, म्हणजेच इक्वल टू 0 असलं पाहिजे. त्यासाठी या वायला पण आपण राईट साईडला नेऊ. हा वाय या ठिकाणी प्लसमध्ये आहे, इकडे जाऊन मायनसमध्ये होईल. तर पहा, 0 इक्वल टू tan अल्फा प्लस मायनस सेक अल्फा इंटू x मायनस वाय. ओके. या इक्वेशनपासून आपण 2 सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. ओके.
तर या इक्वेशनचे सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करणे म्हणजेच हे 2 प्लस आणि मायनस या 2 फॉर्ममध्ये आहेत. तर एक प्लस फॉर्ममध्ये घेऊ शकतो आणि एक मायनस फॉर्ममध्ये घेऊ शकतो. ओके, तर पहा 0 इज इक्वल्स टू tan अल्फा प्लस सेक अल्फा इंटू एक्स मायनस वाय. ओके, आणि सेकंड 0 इज इक्वल्स टू tan अल्फा मायनस सेक अल्फा इंटू एक्स मायनस वाय. ओके, तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं? फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ दी गिवन इक्वेशन. हे जे दिलेलं जॉईंट इक्वेशन फॉर्म आहे त्यापासून आपण 2 सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केले. दॅट इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन्स मीन्स आन्सर. ओके, नाउ इन दॅट व्हिडिओ वी हॅव टू सी द क्वेश्चन नंबर 2 ऑफ एक्झरसाइज 1.1. ओके, तर मी तुम्हाला पूर्णतः क्वेश्चन नंबर 2 हा अंडरस्टँडिंग करून दिलेला आहे. त्यातील फक्त यातील सब क्वेश्चन 3 हा तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. तर तो तुम्ही सॉल्व करा आणि याच्यातील जर काही डाऊट्स असतील, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता.